मी अमित गद्रे। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत राजकीय बलाबल चाचपणी केली जाते आणि अशामध्येच ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत भाजपाकडून पडताळणी केली जाते। तर अजित पवारांचा राजकीय बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये भाजप महायुती म्हणून लढण्यास उत्सुक नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तुषार उपणवर आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतात। तुषार, जशी जशी निवडणूक जवळ येते चर्चा सुरू झालेली आहे आणि राजकीय बलाबल कसं आहे त्याची सुद्धा चाचपणी सुरू झाली आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जी माहिती दिली त्या माहितीनुसार भाजप आपल्याला ठाण्यामध्ये चाचपणी करताना पाहायला मिळत आहे। एक हाती निवडणूक लढायची की महायुतीमध्ये निवडणूक लढायची अद्याप चाचपणी पूर्ण झालेली नाहीये। कारण की एकीकडे ठाण्यामध्ये गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आपला शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळते, तर दुसरीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अशी माहिती दिली आहे की ठाण्यामध्ये चाचपणी सुरू आहे। मात्र दुसरीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल हे दोन्ही त्या भागातले स्थानिक मोठे पक्ष आहेत। त्यामुळे ते येणाऱ्या काळामध्ये दोन्ही पक्ष आपल्याला एकमेकांच्या समोर निवडणुका लढताना पाहायला मिळतील। मात्र निवडणूक झाल्यानंतर दोन्ही पक्ष आपल्याला एकत्रित येताना पाहायला मिळतील। मात्र मुंबईमध्ये परिस्थिती वेगळी असणार आहे। मुंबईमध्ये शिवसेना, एकनाथ शिंदे, भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आपल्याला तिघही संयुक्तपणे युती म्हणून आपल्याला मुंबईमध्ये लढताना पाहायला मिळणार आहेत। सर्वांसाठी मुंबई महानगरपालिका जितकी महत्वाची आहे तितकीच महायुतीसाठी देखील तितकीच महत्वाची आहे। त्यामुळे मुंबईमध्ये महायुतीचं समीकरण होणार आहे, मात्र इतर महानगरपालिकांमध्ये ते समीकरण होताना पाहायला मिळणार नाहीये। त्यामुळे निश्चितपणे तुषार, यामध्येच सगळ्या आमदारांचं ऑडिट सुद्धा होईल आणि इथून पुढे काय काय घडामोडी घडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।